मस्त थंडगार क्रीमी दाटसर असा बदाम मिल्कशेक तयार आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार बदाम मिल्कशेक कसा बनवायचा ते बघणार आहोत, जो की अतिशय दाटसर आणि क्रीमी असा बनून तयार होतो। उन्हाळ्याची चाहूल लागली की काहीतरी थंडगार खावंसं किंवा प्यावंसं वाटत असतं, म्हणूनच आज आपण लगेचच सुरुवात करणार आहोत बदाम मिल्कशेक बनवायला। अतिशय सोपी टेस्टी रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। आता हा थंडगार बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी 10 ते 15 बदाम घेतलेत। हे आपल्याला गरम पाण्यामध्ये एक 4 ते 5 तास भिजवून घ्यायचेत किंवा रात्रभर भिजवलेत तरी सुद्धा चालेल। तर आता हा मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाचं भांडं वापरलेलं आहे। कोणताही मिल्कशेक करण्यासाठी जाड बुडाचं भांडं वापरायचं, म्हणजे दूध खाली भांड्याला लागत नाही। आता यामध्ये दूध ओतण्याआधी यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं आणि मग आपण इथे दूध घालून घेऊयात। इथे मी साधारण अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता। आता हे गॅसवर आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचे। मीडियम आचेवर आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचे। दूध जसं जसं गरम होऊ लागतं तसं तसं त्याच्यावर साई येऊ लागते। ती येऊ नये म्हणून खालीपासून एकसारखं हलवत राहायचं। दूध साधारण गरम होऊ लागलं की गॅस मंद करूयात आणि जे बदाम आपण घेतले होते ते सोलून घेऊयात। बदाम छान भिजलेले आहेत, त्यामुळे त्याचं साल लगेच निघत आहे। याच पद्धतीने सगळ्या बदामाचं साल आपण काढून घ्यायचे। सगळे बदाम आपले छान सोलून झालेले आहेत। आता हे एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आणि हे वाटण्यासाठी आपल्याला थोडं थंड दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। आता इथे मी चवीसाठी किंवा छान दाटसरपणा येण्यासाठी 3 ते 4 काजू घातलेत। ऑप्शनल आहे, टेस्ट आणि आवडीनुसार बदाम पिस्ता घालू शकता। आता याची स्मूथ पेस्ट करून घेऊयात। इथे पेस्ट आपली तयार आहे। इथे एका बाउलमध्ये मी थोडंसं दूध घेतलेलं आहे, हे थंड दूध आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्या गाठी होऊ नये म्हणून हे एकसारखं हलवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। यामुळे आपला मिल्कशेक छान दाटसर आणि क्रीमी बनायला मदत होते। बदामाची पेस्ट करत असतानाच दूधसुद्धा मधून हलवत राहायचं, म्हणजे ते खाली भांड्याला लागणार नाही। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता हे 4 ते 5 मिनिट थोडं दाटसर करून घ्यायचं। सतत हलवत राहायचं, म्हणजे यावर साय जमा होणार नाही। आलेली साय दुधामध्येच मिक्स करून घ्यायची, यामुळे दुधाला छान दाटसरपणा येतो। दुधाला थोडा दाटसरपणा आलेला आहे। आता यामध्ये आपण जी बदामाची पेस्ट बनवली होती ती दुधामध्ये घालून घ्यायची। छान स्मूथ पेस्ट आहे। आता ही दुधामध्ये एकजीव करून घ्यायची। बदाम हे पौष्टिक आहेत आणि दुधामध्ये ॲड केल्यामुळे ते अतिशय हेल्दी असं ड्रिंक होतं। 1 ते 2 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित 1 ते 2 मिनिट मिक्स करून झालं की आपण कस्टर्ड पावडर घालून बनवलेलं जे दूध होतं ते प्रथम खालीपासून हलवून घ्यायचं आणि मग हे मिश्रण आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचे। घालताना मात्र हळूहळू ओतून घ्यायचं। एका हाताने मिश्रण घालायचं आणि एका हाताने हे मिश्रण सतत ढवळत राहायचं, म्हणजे ते खाली भांड्याला लागणार नाही। जसं जसं हे मिश्रण गरम होऊ लागतं तसं तसं ते अजून दाटसर होऊ लागतं। आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी साखर घालून घ्यायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। कस्टर्ड पावडर घातल्यानंतर हे 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचे। दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे, क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकतात मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि यामध्ये केशर ॲड करूयात। केशर तुम्ही दुधामध्ये जरी ॲड केलीत आणि ते दूध यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल। केशर घातल्यामुळे दुधाला रंग छान येतो। आता आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊयात। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील किंवा जे तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायचे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊयात। हे मिश्रण थंड करण्यासाठी हे एका दुसऱ्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि यामध्ये हे मिश्रण ठेवून आपण थंड करू शकतो। थंड करताना सुद्धा एकसारखं हलवत राहायचं। तुम्ही फॅन खाली ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे। फॅन खाली ठेवून सुद्धा तुम्ही हे मिश्रण थंड करू शकता। हलवून घ्यायचं आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं।
पूर्णपणे थंड झालं की हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, कारण मिल्कशेक हे थंडच प्यायला छान वाटतं. झाकण ठेवायचं आणि साधारण 1 ते 2 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करायचं आहे. साधारण 2 तासानंतर मिल्कशेक छान थंड झालेला आहे. आता हा बाहेर काढून घेऊयात आणि हा बाउलमध्ये किंवा ग्लासमध्ये सर्व करूयात. तुम्ही हा असाच पिऊ शकता किंवा यावर ड्रायफ्रूट्स घालूनसुद्धा आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूनसुद्धा पिऊ शकता. आवडीनुसार यामध्ये फ्रूट्ससुद्धा घालू शकता. मस्त थंडगार टेस्टी मिल्कशेक तयार आहे. तर हा कसा वाटला हे मला सांगायला किंवा कमेंट करून सांगायला विसरू नका. या उन्हाळ्यामध्ये नक्की असा मिल्कशेक करून बघा. स्वातीज किचनवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.